इयत्ता 12वी विषय मराठी कविता क्रमांक 11 आरशातील स्त्री या कवितेचा स्वाध्याय व कृती. प्रश्न पहिला अ. कृती करा. 1. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन. उत्तर आहे पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, सर्वच बहर लावणारी नवयौवना, स्वप्नपंखांनी आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येयगंधा. 2. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश. 1. डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड. नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये. आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. 1. घनगर्द संसार. उत्तर अतिशय गुंतागुंतीचा, जबाबदाऱ्यांनी भरलेला व त्रासदायक असा संसार ज्यात माणूस पूर्णपणे अडकून जातो. 2. प्रेयस चांदणे. आनंद देणारे प्रिय व सुंदर क्षण किंवा सुखद आठवणी, जीवनातील कोमल आणि रम्य अनुभव. 3. प्राण हरवलेली पुतळी. भावनाहीन, उत्साहशून्य व जिवंतपणा हरवलेली व्यक्ती, जणू काही निर्जीव बाहुलीप्रमाणे झालेली अवस्था. 4. फाटलेले हृदय. दुःख, वेदना व मानसिक यत्नांनी भरलेले मन, खूप त्रासामुळे तुटलेले किंवा जखमी झालेले हृदय. प्रश्न दुसरा अ. वर्णन करा. 1. आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल. उत्तर आरशातील स्त्रीला असे जाणवते की आरशाबाहेरील स्त्री पूर्वी खूप चैतन्यमय, आनंदी व स्वप्नांनी भरलेली होती, पण आता ती पूर्णपणे बदलली आहे. तिच्यातील बालपणीची निरागसता आणि तारुण्यातील उत्साह नाहीसा झाला आहे. संसाराच्या जबाबदाऱ्यामध्ये ती इतकी गुंतून गेली आहे की तिने स्वतःचे अस्तित्वच विसरले आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू नाही, तर दुःख, वेदना आणि थकवा दिसतो. ती भावनाहीन, जिवंतपणा हरवलेली आणि प्राण हरवलेली पुतळी प्रमाणे झाली आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी ती आता निराश, उदास आणि जीवनाकडे उदासीनपणे पाहणारी बनली आहे. 2. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत. उत्तर आरशातील स्त्री तिला प्रेमाने समजावते की रडू नकोस आणि डोळ्यातील अश्रू सोडून दे. ती तिला नव्या उमेदीने जीवनाकडे पाहण्याचा सल्ला देते. शुभ्र कमळाची फुले आणण्याचा सल्ला देऊन ती आनंद, शांतता आणि नवजीवनाचा संदेश देते. ती तिच्यातील हरवलेला उत्साह आणि आनंद पुन्हा जागवण्यास प्रेरणा देते. अशा प्रकारे ती तिला दुःखावर मात करून नव्याने जगण्याचा आत्मविश्वास देते. तसेच ती सकारात्मक विचार ठेवून आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे महत्त्वही पटवून देते. आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 1. बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते. तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस. उत्तर पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. 2. आता मात्र तू स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. ही जोड्या जुळवा. अ गट आणि ब गटाच्या जोड्या असतील. 1. अंतरीचे सुंदर पूर्वरंग. उ. मनातले सुंदर भाव. 2. आभाळ झुल्यावर झुलणारी. ई. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी. 3. देह तोडलेले फूल. ई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल. 4. पारंपरिकतेचे वरदान. त्याची जोडी असेल आ.
परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी. 5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. याची जोडी आहे अ. मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस. 3. खालील ओळींचा अर्थ लिहा. अ. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. उत्तर. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. या ओळीमध्ये आरशातील स्त्री असे सांगते की आरशाबाहेरील स्त्री दिसायला जरी तिच्यासारखीच आहे, तरी तिच्या स्वभावात, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिच्या मनात आणि बाह्य वागण्यात पूर्णपणे परिवर्तन झाले आहे. त्यामुळे ती स्वतःचीच ओळख हरवून बसली आहे. पहा, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नक्षकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. उत्तर. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, आणि आज नक्षकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. या ओळीमध्ये कवी सांगतात की पूर्वी ती स्त्री खूप स्वप्नाळू, उत्साही आणि मोठी ध्येय बाळगणारी होती. ती उंच भरारी घेणारी, जीवनाकडे आशेने पाहणारी. पण आता ती पूर्णपणे बदलली असून भावना शून्य, शांत व निष्क्रिय बनली आहे. तिच्यातील उत्साह आणि स्वप्ने नाहीशी झाली असून ती फक्त स्थितप्रज्ञ म्हणजेच भावना न दाखवणारी झाली आहे. 4. काव्य सौंदर्य. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा. उत्तर. या ओळीतून कवयित्रीने स्त्रीच्या जीवनातील भावनिक बदल अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केले आहेत. प्रेयस चांदणे आणि अल्लड जाई ही निसर्गातील प्रतीके तिच्या जीवनातील आनंद, प्रेम आणि सौंदर्य दर्शवतात. पूर्वी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारी ती स्त्री आता संसाराच्या व्यापात इतकी गुरफटली आहे की या आनंददायी क्षणांकडे तिचे लक्षच राहिलेले नाही. दार उघडून आत घेण्याचेही भान नाही. या वाक्यातून तिची मानसिक अवस्था आणि उदासीनता स्पष्ट होते. प्राण हरवलेली पुतळी या प्रतिमेतून तिच्यातील जिवंतपणा, भावना आणि उत्साह हरवलेला दिसतो. अशा प्रकारे या ओळी स्त्रीच्या हरवलेल्या आनंदाची, तिच्या भावनिक रिक्ततेची आणि संसारामुळे आलेल्या नीरसतेची जाणीव करून देतात. 5. रसग्रहण. प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खोळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. उत्तर. आशय सौंदर्य. प्रस्तुत ओळीमध्ये स्त्रीच्या अंतर्मनातील संघर्ष, वेदना आणि त्यातून उभारी घेण्याचा क्षण व्यक्त झाला आहे. आरशातील स्त्रीचे बोलणे ऐकून ती भावुक होते, पण त्याच वेळी ती स्वतःलाच सावरण्याचा प्रयत्न करते. रडू नकोस असे सांगून ती स्वतःला धीर देते आणि दुःख विसरून नव्या उमेदीने जगण्याचा संदेश देते. शुभ्र कमळाची फुले हे नवजीवन, आशा आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. काव्य सौंदर्य. हिंद कळते गोंजारीत अधिकार वाणीने, अशा शब्दामधून भावनांची तीव्रता प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. डोळ्यातले आसू तळ्यात सोडून दे ही प्रतिमा दुःख विसरण्याचा सुंदर प्रतिकात्मक अर्थ व्यक्त करते. शुभ्र कमळाची फुले ही प्रतिमा पवित्रता, शांतता आणि नवचैतन्य दर्शवते. आत्मसंवादाची कल्पना काव्याला विशेष प्रभाव देते. भाषा सौंदर्य. या ओळींची भाषा साधी, सहज आणि भावपूर्ण आहे. बोलभाषेचा प्रभाव असल्यामुळे भावना थेट मनाला भिडतात. खुळे, ऊठ यासारखे शब्द आपुलकी आणि जवळीक दर्शवतात. लहान व प्रभावी वाक्यरचना काव्य अधिक जिवंत आणि परिणामकारक बनवतात. प्रश्न 6. अभिव्यक्ती. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे.
हे विधान स्पष्ट करा. उत्तर: आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे. हे विधान अत्यंत योग्य आहे, कारण या कवितेत आरशातील स्त्री ही प्रत्यक्षात त्या स्त्रीच्या अंतर्मनाचे प्रतीक आहे. आरशात स्वतःकडे पाहताना ती आपल्या भूतकाळाची, वर्तमानातील बदलांची आणि हरवलेल्या आनंदाची जाणीव करून घेते. आरशातील स्त्री तिच्या पूर्वीच्या चैतन्यमय, स्वप्नाळू आणि उत्साही रूपाची आठवण करून देते. तसेच सध्याच्या भावनाहीन, दुःखाने भरलेल्या अवस्थेवर प्रकाश टाकते. हा संवाद म्हणजे तिच्या मनात चाललेला आत्मपरीक्षणाचा प्रवास आहे. ती स्वतःच्या चुका, परिस्थिती आणि बदलांचा विचार करते